पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले हेच काहीतरी असतलो अभिरामा तू माझ्या बरोबर दत्ता तू ह्या दिशेत जा नाथा गणेशा तुम्ही मागे बघा चल अभिरामा ये माझ्या बरोबर पांडू अरे खुळ्या ए साहेबा पांडू कुठे राहिलास रे ए पांडू पांडू अरे पांडू ए पांडू ए साहेबा ए पांडू साहेबा ओ दे रे पांडू ए खुळ्या अरे कुठे पांडू पांडू ए खुळ्या ओ दे रे ओ दे ए खुळ्या अरे खयस बाबा पांडू काय झालं तुका कोण काय बोलला का रागवलंच का रे बाबा एवढं कसलो ह्यो राग मारते म्हणून गेलंच का रे ये रे बाबा ये नाही मारणार मी तुका कोण काय बोलूच नाही पण तू घरी ये रे बाबा अरे अजून किती परीक्षा घेशील रे ए कुळ्या दत्ता दत्ता गप हो शांत अरे बघ ना कसं करताय हो काही जाऊन बसला काय कळत नाही किंवा घोर लावल्या नुसता सापडेल रे सापडेल आणि नाही सापडला तर काय करायचा काका पांडू सापडेल बघ आणि आपल्या बरोबर रघु काका आहेत ना हा मग काळजी करू नको हे बघ आले काका रघु काका सापडलं काय पांडू अजून गावाक नाही पण गावतलो ह्या नक्की काका तुम्हाला रस्ता माहिती आहे ना नाही म्हणजे मागच्या वेळी आम्हाला तकवा लागला होता मी आणि दत्ता होतो तसं तर नाही ना झालेलं म्हणजे आपण शोधत शोधत फिरत फिरत कुठेतरी भलतीकडे चाललोय असं तर नाही ना झालं मी लोकांका वाट दाखवतय हो चकवो माका काय चुकायतलो चला माझ्या मागसून हो हो चला चल पांडू ए साहेबा ए खुळ्या ए पांडू ए साहेबा ए खुळ्या अरे कुठे आहेस रे ए पांडू ओ दे रे ए पांडू पांडू बघा परत परत फिरान आपण हैसरच येतो हैसरच काहीतरी असं दत्ता एक काम कर पत्तारो आणि लाकडा जमा कर आग पेटवा याच प्रकाशात पांडू दिसतो नाही तर दिसाचो नाही जा वेळ लावू नको गणेशा अभिरामा जा लाकडा पत्तावर घेऊन ये हो हा ठीक
हा हे घ्या हे घ्या ते बघा. काय गो, नाना झोपले काय? हो झोपलेत. त्यांची औषधा दिली आहेत मी. आई, पांडूला शोधायला गेलेले अजून नाही आलेत ग. खूप रात्र झाली. येतील गो. तुला झोप येत असत तर जाऊन झोप जा. नाही, मी थांबते इथेच. खराच ग सरिता, लयच वेळ लागलो हा. एवढ्यात सापडू काय होतो पांडू? काय करायचं आहे? माका तर भलतीच भीती वाटता. पांडू कोणी बांधून ठेवलेले नसतात ना? आई, कोण बांधून ठेवणार त्याला असं? तसला बांधना नाही हा. मग आहे सांगा यंका तुम्हीच. निलिमा, हा तसला बांधना नाही. ह्याच्यात माणसाक वश करतो. ते का सोडवू पयो. आणि ते का पोलीस नाही सोडवू शकत. हा वेगळाच असता. अंधश्रद्धा आहे ही. हे असं काही होत नसतं. इनफॅक्ट असं काहीही होणार नाहीये. काय नाही होत असा वाटता ना, मग सोडा तो विषय. आम्ही बघताव काय. ही किती आली खाली. वहिनी, पांडू नाही इलो ना अजून? नाही ग, नाही आला अजून. सुषमा, तू कुठे निघाली? पांडूक शोधूक निघाले. अगं पण बाबा, काका, आरची सगळे गेलेत ना त्याला शोधायला. पण त्यांका नाही सापडलो तर मी पण जाते. थांब सुषमा, मी सुद्धा येते तुझ्या बरोबर. तुका सांगितलंय ना जायचा नाही म्हणान. पण आई, हिला असं एकटीलाच पाठवायचं का मग आपण? आम्ही सांगितलं काय ते का बाहेर जाऊ? पण मला थांबवलं तसं तिला थांबवत नाही आहात ना. ती सुद्धा या घरातलीच आहे. तिची काळजी नको घ्यायला. एक तरुण मुलगी एवढ्या रात्रीची एकटी बाहेर चाललीये आणि आपण तिला असंच जाऊ द्यायचं? ते का काय जायचं ते जाऊ दे. तू जायचा नाही. माधव आणि आर्चिस पण नाही. हा माधव आणि आर्चिस दिल्यावर त्यांनी विचारलं नी तर काय सांगायचं त्यांका? ता काय नाही, तू हयच थांब. आणि तू गो, तुका जायचा थे जा. अहो पण आई. वहिनी, तुम्ही थांबा हयच. मी बघून येते पांडू. माका काय नाही होऊचा. अगो नीली,
एवढं शोधलं तरी पांडू सापडत नाही आणि एकाच ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं ना. गणेशा, नीट बघितलंस ना? हो, सगळीकडे बघितलं. एवढं शोधूनही सापडत नाहीये तो. काय करायचं आता? अजून किती वेळ शोधायचा आपण? पांडू घरी आला नसेल ना? नाही, घरी आला असता तर निलिमाने एव्हाना फोन केला असता. नाहीच गेलो असणार तो घरात. रघु काका काय या अजून सापडूक नाही. गावतलो तो माका त्याची चावल लागता. तुझा काय ध्यान असा आता तुका दिलेला असा. आता पांडू काढून माझ्या समोर उभो कर. त्याच्या केसाक धक्को लागता का म्हणे? त्याच्या केसाक धक्को लागलो तर माझ्याची गाठ असा. पांडू, पांडू, पांडू. पांडू, पण सुषमाला एकटीला पाठवायला नको होतं. आम्ही सांगितलं काय ते का बाहेर जाऊ? पण मी तिच्या सोबत गेले असते तर काय झालं असतं? काय झाला असता तुका कळूचा नाही, पण त्या घरात इल्यापासून काय होता आता बघतोस ना तू. आणि तुका त्याच्या वांगड्या सोडूचा. मला काहीही झालं नसतं, पण आता ती एकटी रात्रीची बाहेर गेलीये, तिची जबाबदारी कोण घेणार? हा, आपण किती घ्यायची त्याची जबाबदारी? कोण हाता? मी तर म्हणते काय झालं त्या का तर पिढाच आहेत घरातली. आई असं का बोलतेस? तू का किती जोमला? चुलतेन हात ठेवला का काय डोक्यावर? हे बघ, काकी काही चुकीचं बोलत नाही. पूर्वा, तू मध्ये मध्ये बोलू नको. हा, पुस्तक घे आणि अभ्यास कर. पूर्वा, जाऊ दे, तू मध्ये बोलू नको. कारण इथे कोणाला काहीही सांगितलं ना तरी कोणीच काही ऐकत नाही. काय गो, झोपलं नाहीस? नाही, पांडू इलो नाही अजून. नाही. ह्या असाच होता आता ह्या घरात. काय बोलतास या? वय असाच जाताला. माझी बावली नेलेली ना, ह्या घरात जा काय होता ना तर त्याच्यामुळेच होता. आज पांडू गेलो, उद्या कोणीतरी आणखी जाय. तुझा तोंड बंद कर आणि वर जा. माझं तोंड बंद करशील गे, पण या जा काय जाता ना त्या कसा थांबवशील? अजून किती वेळ इथेच थांबायचं? आपण दुसरीकडे शोधूया का? दुसऱ्या गावात चौकशी करूया. हा, तो गावाची सीमा ओलांडूचो नाही. हयच थांबा. रघु काका आता कोंबडा आरवत. अजून थोड्या वेळ नाही सापडला तर काय खरा नाही. मला खूप भीती वाटते. पांडूला कोणी नेलं नसेल ना? घाबरू नको अर्चिस, सापडेल तो. हा, पण कधी? एवढ्या हाका मारल्या, एवढं शोधलं, पण काहीच पत्ता नाही आहे त्याचा. नाही बोलणार तो काय. गणेशा, हो हो, शांत राहा.
आपण घरी जाऊ आणि त्याची येण्याची वाट बघू. घराकडे नाही येलो तर नाहीतर कुठे जाणार आहे तो? मका पण आता त्याची काळजी वाटत्या. काही झालं नसेल ना? काय सांगायचं आहे? घराकडे सुद्धा सगळी काळजी करत असत. त्यांना काहीच सुचत नाही. आपण घराकडे जाऊन त्याची वाट बघू. थांबा, काय कोणी जाऊ नको. काय झाला? पांडू गावलो. ये पांडू, अरे खुळ्या, ये खाली ये रे बाबा. खाली ये. पांडू ये. ए खुळ्या, हे काय करतस? खाली उतर. ये साहेबा, खाली ये. पांडू खाली उतर. कसं उतरू? माका नाही येत उतरू. हे बघ, इथून असं उतर. ये, हे बघ इथून ये. अरे ये. हा, हळू हळू. ये. अरे काय कुठ, हळू ये. हसू नको. हा, उतर. सांभाळू. सांभाळून रे बाबा. तिकडे बघ. सावकाश. अरे काय करतोस? सावकाश. हळू, हसू नको. सावकाश उतर. इकडं नाही येत. इकडून सावकाश. खाली बघ. हळूहळू ये. इथे उतरलंय खाली. सावकाश. दत्ता, गेल्या किती वर जाऊन बसलं होतंस? काय वाढलेलं होतं वर? माका काय माहित. जीव काढला समजो. किती शोधायचं तुका? आता जे काही बोलायचं असेल ना ते घरी जाऊन बोल. आधीच खूप उशीर झालाय. घरचे सुद्धा काळजी करत असतील ना. हक्का घेऊन घरात जाया. मी माझ्या वाटेने जातोय. नीट जावा. जावा. आपण पण जाऊया. जाऊया. चला चल. चला आर्चिस. चला. सांभाळून रे. अरे मेल्या, चल आता. विसरलंय. चला. इथं खूप थकायला झालंय रे. थकणार नाही तर काय. काल रात्रीपासून शोधतो या खुळ्या. तरी नशीब लवकर सापडला. नशीबन रघु काका भेटले. त्यांनी मार्ग दाखवला म्हणून सापडलाय. घरात सगळे झोपलेच वाटतं. का कशी झोप लागली माहित नाही, पण आता त्या खुळ्यात बघ बांधूनच ठेवते. त्याशिवाय ऐकणार नाही ते. झाडावर कसा काय चढला माहित नाही. का काय काही पण जाऊन बसा. उठा, सकाळ झाली. सरिता, गो पूर्वा. सगळे झोपी गेलेले दिसत आहे.
सरिता आला हो झालं काम. पांडू सापडला. माहितीये मला. बरं झालं सापडला. तुला कसं माहित? मला कसं माहित म्हणजे? तो तर आमच्या बरोबर गेलो. पण तो तर मगाशीच आलाय. काहीतरीच काय निलिमा. पांडू आमच्या बरोबर आहे. हा काय? पांडू कुठे गेला? तेच तर सांगतेय मी. तो आत बसलाय. हा काय?